श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकानो, हा केवळ एक साधा व्हिडिओ नाही, तर संकट चतुर्थीच्या पवित्र रात्रीनंतर तुमच्या संपूर्ण आयुष्याला हादरून सोडणारा एक भयानक, रहस्यमय आणि चमत्कारी काळ ठरणार आहे. येत्या 7 ते 21 दिवसात ब्रह्मांडात एक असा भयानक चक्रव्यूह रचला गेलाय, ज्याची कल्पना तुमच्या पाठीमागे देव पाण्यात घालून बसलेल्या शत्रूंनी स्वप्नातही केली नसेल. एका बाजूला तुमच्या घरात तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन कुणीतरी तुमच्या विनाशाची भयानक तयारी करतंय, तर दुसऱ्या बाजूला या संकट चतुर्थीनंतर काळोखाचा पडदा फाडून साक्षात ईश्वरी शक्ती एका रहस्यमय व्यक्तीच्या रूपाने तुमच्या उंबरठ्यावर येऊन उभी ठाकणार आहे. या व्यक्तीचे नाव ऐकताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, छाती धडधडू लागेल आणि डोळ्यातून नकळत आनंदाश्रू वाहू लागतील. कोण आहे ती व्यक्ती? आणि तुमच्या भूतकाळातील एखादी जुनी विसरलेली व्यक्ती, की तुम्हाला वाचवायला आलेला साक्षात देवदूत? जर या संकट चतुर्थीला तुम्ही सावध झाला नाही, तर नशिबाची ही सर्वात मोठी सुवर्ण संधी कायमची हातातून निसटेल आणि तुम्ही पुन्हा कधीही या भयानक कोंडीतून बाहेर पडू शकणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची हिंमत करा मित्रांनो, कारण शेवटी उघड होणारी ती 4 गुपिती अक्षरं सुद्धा तुमचे संपूर्ण भाग्य बदलून टाकणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, लक्षात घ्या, गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या आयुष्यात एक अशी अदृश्य भीती, भयानक मानसिक कोंडी निर्माण झाली आहे, ज्याचा सुगावा तुमच्याशिवाय इतर कोणालाही नाही. तुम्ही रात्री शांतपणे झोपू शकत नाही. मनात सतत पुढे काय होणार या चिंतेनं घर केलं आहे. हा केवळ तुमचा भ्रम नाही, तर तुमच्या पाठीमागे चाललेल्या ग्रह नक्षत्राच्या एका मोठ्या चक्रव्यूहाचा हा थेट परिणाम आहे. नशिबाच्या या पडत्या काळात तुम्हाला प्रत्येक पाऊल अत्यंत जपून टाकावे लागणार, कारण अचानक उद्भवणाऱ्या संकटाने तुम्हाला चहूकडून घेरले असून आतल्या आत एक मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. कुंभ राशीच्या जातकानो, सर्वात मोठी जीवघेणी अस्वस्थता तुमच्या मनात तेव्हा निर्माण होते, जेव्हा स्वतःच्या माणसापैकी नक्की कोणतं नातं खरं आणि कोणतं खोटं हे ओळखणं कठीण होतं. ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, त्यानेच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची, तुम्हाला उद्ध्वस्त करण्याची संपूर्ण तयारी केली आहे की काय, असा भयानक संशय तुम्हाला आतून पोखरत आहे. पैशाची जीवघेणी चणचण, कामातील सततीचे गूढ अडथळे आणि अगदी जवळच्या लोकांकडून मिळालेली फसवणूक यामुळे तुमचं मन अत्यंत विचलित व हताश झालंय. कुंभ राशीच्या जातकांनो, आता तुम्हाला इथेच थांबायचं नाही, तर किंवा हारही मानायची नाही, कारण तुमच्या या असह्य अस्वस्थतेचा आणि कठीण वेदनाचा अंत होण्याची वेळ आली आहे. निसर्गाचा एक अटल नियम आहे की प्रत्येक मोठ्या दैवी चमत्काराच्या आणि प्रकाशाच्या सुरुवातीआधी एक अतिशय गडद, भयानक आणि भीतीदायक अंधार असतो. तुमच्या संयमाची, कष्टाची आणि आजवर सहन केलेल्या अपमानाची ही शेवटची कठीण परीक्षा आता पूर्णपणे संपुष्टात येत असून तुमच्या पाठीमागे रचलेला हा छळाचा चक्रव्यूह नष्ट करण्यासाठी ब्रह्मांड सज्ज झालंय. कुंभ राशीच्या जातकानं, ज्योतिषशास्त्रातील एका अत्यंत दुर्मिळ गुप्त ग्रह बदलामुळे कालचक्राचा या संपूर्ण खेळ आता एका अभूतपूर्व वळणावर येऊन पोहोचलाय. ग्रहाची बदलती आक्रमक चाल केवळ एक साधारण बदल नसून तुमच्या नशिबाचा जुना, रडवणारा आणि त्रासाचा अध्याय कायमचा बंद करण्यासाठी साक्षात ईश्वराचा एक संकेत आहे. या महापरिवर्तनामुळे तुमच्या संपूर्ण कौटुंबिक, सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात एक विस्तीर्ण सकारात्मक कलाटणी मिळण्यास आता सुरुवात झाली आहे. त्यामुळेच कुंभ राशीच्या जातकानो, या शक्तिशाली ग्रहाच्या प्रबळ प्रभावामुळे तुमच्या मनात जे एक अनामिक दडपण, अस्वस्थता, भीतीचं काळे सावट होते, ते आता एका रात्रीत जळून खाक होईल. घरातील हे वातावरण सततीच्या कलहाचे जे होते, संशयाने किंवा चिंतेने ढवळून निघालं होतं, तेथेही आता अचानक अत्यंत सौम्य, शांत, आनंदी ऊर्जा पसरू लागेल. हे महापरिवर्तन मित्रांनो, तुमच्यासाठी यशाची नवे भव्यद्वारे उघडणार आहे, ज्याचा मार्ग थेट तुमच्या प्रगतीकडे आणि एक मोठ्या चमत्काराकडे जातो. फक्त हा काळ ओळखण्याची हिंमत मात्र तुम्हाला दाखवावी लागणार आहे, लक्षात घ्या. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, आता आपण त्या सर्वात मुख्य व गूढ रहस्याचा उलगडा करणार आहोत, ज्याचा विचार करून आजवर तुमच्या काळजाचा ठोका चुकला असेल. कारण या अद्भुत काळानंतर तुमच्या आयुष्यात एका अशा विशेष व कमालीच्या रहस्यमय व्यक्तीचे पाऊल पडणार आहे, जिचे नाव ऐकताच तुमच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागतील. ही व्यक्ती तुमच्यासाठी केवळ एक नातं म्हणून नाही, तर साक्षात ईश्वराचा एक देवदूत ठरेल, जे तुमच्या आयुष्यातून वर्षानुवर्षाचा एकटेपणा आणि भावनिक कोंडी एका झटक्यात मिटून टाकेल. कुंभ राशीच्या जातकानो, ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष येण्यापूर्वी
या ब्रह्मांडाकडून, या विश्वाकडून तुम्हाला एक अत्यंत विचित्र व खास पूर्वसंकेत सुद्धा मिळायला सुरुवात होईल. ही व्यक्ती तुमच्या भूतकाळाशी, एखाद्या जुन्या विसरलेल्या नात्याशी किंवा अशा मित्राशी संबंधित असू शकते, जो काही वर्षापूर्वी गैरसमजामुळे तुमच्यापासून दूर गेला होता. तुमचं नशीब बदलून टाकणाऱ्या या विशेष व्यक्तीच्या नावाची सुरुवातच प्रामुख्याने मित्रांनो ग, द, स आणि य या अक्षरापासून होणार असून हे नाव कानावर पडता तुमच्या जुन्या सर्व जखमा एका क्षणात भरून निघतील. लक्षात घ्या कुंभराशीच्या जातकानो, त्यासोबत नशिबाच्या या महापरिवर्तनाचा स्वीकार करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यातील उरलेली सर्व नकारात्मक ऊर्जा कायमची जाळून खाक करण्यासाठी तुम्हाला एक अमोघ उपाय सुद्धा करायचा आहे. आणि तो उपाय म्हणजे दर शनिवारी किंवा मंगळवारी संध्याकाळच्या वेळी हनुमान चालिसाचं अत्यंत भक्तिभावाने पठण करायचे आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर गाईच्या शुद्ध तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा एक छोटासा दिवा आवर्जून लावायचा आहे. हा उपाय तुमच्या घरातील अंधार दूर करून येणाऱ्या विशेष व्यक्तीच्या प्रवासातील सर्व अडथळे दूर करेल. 7 ते 21 या दिवसात तुमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष चमत्कार घडून मात्र नक्की आणेल, लक्षात घ्या. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकानो, या संकट चतुर्थीनंतर येत्या 7 दिवसात एक महापरिवर्तन घडणार असून याच पहिल्या सर्वात मोठा भयानक दणका तुमच्या आयुष्यातील त्या नकारात्मक ऊर्जांना आणि गुप्त शत्रूंना बसणार आहे, जे लोक तुम्हाला अपयश पाहण्यासाठी आणि तुमचे हसू हिरावून घेण्यासाठी देव पाण्यात घालून बसले होते. ते आता स्वतःच्याच पापामुळे आणि नशिबाच्या या नवीन आक्रमक चालीमुळे तुमचा मार्ग सोडून कायमचे मागे हटतील. संकट चतुर्थीच्या पवित्र पर्वानंतर तुमच्या पाठीमागे रचलेले शत्रूचे सर्व डावपेच आणि कारस्थाने आता पूर्णपणे निष्प्रभ आणि निकामी होणार आहेत. कुंभराशीच्या जातकनो, या संकट चतुर्थीनंतरच्या 7 दिवसाच्या काळात तुमच्या मनावर जे काही अनामिक दडपण, अस्वस्थता, भीतीचे काळे सावट निर्माण झालं, ते आता मुळापासून आखडले जाईल. घरातील ते वातावरण सततच्या कलहाचे, संशयाचे किंवा चिंतेने ढवळून निघालं होतं, तिथे आता अचानक एक सौम्य, शांत, आनंदी ऊर्जा पसरू लागेल. तुमच्या मनात साठलेल्या अनेक क्लिष्ट प्रश्नांना, शंकांना आणि त्रासांना आता निसर्गाकडून थेट व योग्य उत्तरे सुद्धा मिळतील, ज्यामुळे तुमचं मन सुखावणार आहे. कुंभराशीच्या जातकानो, संकट चतुर्थीनंतरच्या 7 दिवसात तुमच्यावर साक्षात संकटमोचन हनुमानजीचा आशीर्वाद बरसणार आहे. तुमच्या आयुष्यात पैशाचा व सुवर्ण संधीचा एक असा प्रचंड वर्षा होणार आहे, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या कित्येक काळापासून नोकरी, व्यवसाय किंवा व्यापाराच्या ठिकाणी नशिबाची जी कवाडे तुमच्यासाठी बंद झाली होती, ती आता एकामागून एक धडाधड उघडणार आहे. जे काम आजवर शेवटच्या क्षणी येऊन बिघडत होतं किंवा ज्या हक्काच्या पैशापासून तुम्हाला जाणीवपूर्वक दूर ठेवलं जात होतं, ते सर्व आता हनुमानजीच्या कृपेने एका चमत्कारासारखं तुमच्या पदरात पडणार आहे. कुंभराशीच्या जातकानो, संकटी चतुर्थीनंतर मिळणारा हा हनुमानजीचा आशीर्वाद तुमच्या आर्थिक परिस्थितीला कमालीच्या आणि अत्यंत वेगाने सुधारताना दिसेल, ज्यामुळे तुमच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज होईल. अनेक वर्षापासून तुमच्या डोक्यावर असलेले प्रलंबित कर्ज, उधारी किंवा पैशाची जीवघेणी चणचण येत्या 7 दिवसात अबोलपणे संपुष्टात येईल. धनलक्ष्मीची आणि पवनपुत्राची अद्भुत कृपा तुमच्यावर सुरू झाल्यामुळे उत्पन्नाचे नवीन व अनपेक्षित मार्गही मोकळे होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू कमालीची मजबूत होईल. कुंभराशीच्या जातकानो, तुमच्या बँक बॅलन्समध्ये सुद्धा अचानक झालेली मोठी वाढ पाहून तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवणं कठीण जाईल. इतका मोठा आर्थिक बदल या संकट चतुर्थीनंतर अवघ्या 7 दिवसात घडणार. हा काळ तुम्हाला समाजात, कार्यक्षेत्रात एक अत्यंत मानाचे, प्रतिष्ठेचे आणि आदराचे स्थान मिळवून देईलच, जिथे तुमच्या यशाचा हेवा करणारे केवळ पाहत राहतील. पण लक्षात ठेवा, हातांग पैसा या समृद्धी तुमच्या आयुष्यात एकटीच येणार नाही, तर या प्रवासात तुम्हाला खंबीर भावनिक आधार देणारी एक विशेष व्यक्तीही हनुमानजीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात तुमच्या जवळ मात्र नक्की येणार आहे, वर सांगितल्याप्रमाणे. तर अशा प्रकारे कुंभराशीच्या जातकानो, ब्रह्मांडाच्या या अंतिम न्यायचक्रावर आणि माता महालक्ष्मीच्या अथांग कृपेवर पूर्ण विश्वास असेल तर कारण हा चमत्कार तुमच्या आयुष्याला एक अत्यंत वैभवशाली वळणावर घेऊन जाईल. जर संपूर्ण राशी भविष्य तुमच्या अंतर्मनाला स्पर्श करून गेलं असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी, जय हनुमान, कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असं श्रद्धेने लिहायला अजिबात